आताच नवीन वर्ष सुरू झालंय. नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे म्हशीची यात्रा आली असं समजा. बायकोने 15 दिवस आधीच सांगितलंय म्हशाला आपल्याला लवकर जायची. ना फायनल तो दिवस आला आणि आम्ही दोघा निघालो म्हशीच्या यात्रेला. ना आतमध्ये एंट्री मारतात गर्दी जरा कमी वाटली. बोलत चला पहिले आपण देवाचं दर्शन घेऊ. मग काय या मावशी करून घेतलं ना, निघालो देवाच्या दर्शनाला. लाईन बघत होतो जरा जास्तच होती. अर्धा तासानंतर लागला आमचा नंबर. पोहोचलो मंदिरामध्ये, घेतलं देवाचं दर्शन. बाहेर येऊन फोरला नारळ. हिला हलतात देवाचं दर्शन घेते कधी आणि मी बाजारात फिरते कधी. इकडं आमचं डिस्कशन चालू आहे कोणत्या कोणत्या पाळण्यात बसायचं. बायको बोलते यो मोठा आहे त्याच्यामध्येच मी बस. चला आता मार्केट फिरू, काय काय मार्केटमध्ये बघू. इकडे 100 रुपयाचं सेल लागलाय. 100 मध्ये कोणत्याही वस्तू. इकडे 10 रुपयाचं सेल आहे. 10 रुपयामध्ये कोणती पण वस्तू. इकडे याने प्लेटी लावल्यात. बायको बोलते ही प्लेट घेऊ का. बोला अरे आपल्या घरी आहेत कशाला प्लेटी पाहिजे. बोलते घेते. इकडे बॅगींच्या दुकानात शिरली. मला बोलते बॅगच घ्यायची. अरे बाबा घरी 10 वाऱ्या पडल्यात तरी पण बॅग पाहिजे. घे मग आता काय करशील. या साईडला मस्त टॅटू विटीचं दुकान आहे. कोणाला टॅटू काढायचं असेल तर या तुम्ही. इकडे बायकोनी कानातलं घेतलं. बोलते मला कानातलंच नाही. इकडे मस्त पैकी मटन चिकन बघून तोंडाला पाणी सुटलं. कोणाला मिठाई फरसाण काय घ्यायचं असेल तर या इकडे मशामध्ये. इकडे ब्लँकेटा घोंगऱ्या चादरी सगळा काय या लवकर घ्या. या साईडला बाईनी काजू बदाम पिस्ता सगळा 100 रुपयाला. बघा सेल लागलाय 100 रुपये 100. मशामध्ये आलो आणि मोदक कुवा बघितलं ना, असं कधी झालंच नाही. मग काय 2 तिकीटा काढली ना शिरलो बायकोने. मी बोलत चल आज मोदक कुवा बघू. मस्तपैकी फिरून बिरून झाला, मजा केली. आता चाललो घरी. नानी हो फुल ब्लॉग टाकला युट्यूबला, तो जाऊन बघा पहिले.